असं दाबायचं, हा दाबला की नांगी आतमध्ये गेली की हे 2 बोटांनी ह्या 2 नांग्या पकडून टाकायच्या. ऑन दी वे वॉटरफॉल लागतो आपल्याला. दगडांवरती पाय ठेवून सांभाळून वरती जावं लागतंय. भरपूर लोक चुकून या ठिकाणी जातात मासेमारीला. टेक्निकल वरती जाऊन अडकतात, नंतर त्यांना रेस्क्यू करावं लागतं. रिपोर्ट ज्यासाठी फेमस आहे ही एक जागा आणि अजून वरती अफलातून हवा आहे, अफलातून. तर ही केव आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी जत्रा असते, तर इथे देखील आपण झोपू शकतो. या ठिकाणी देखील झोपू शकतो. तिथे जर झोपायचं असेल तर आपल्याला कॅरीमॅट किंवा प्लास्टिक किंवा ताडपत्री लागणार आहे खालती अंतरण्यासाठी. आता उतरत्या वेळेस जोरदार पाऊस पडलेला आहे. पाण्याचा फोर्स वाढल्यामुळे वॉटरफॉलची गॅप जो आहे तो देखील वाढलेला आहे. उतरताना तो जो फील आहे तो काय अल्टिमेटच आहे. आम्ही इकडच्या एक्सपर्टीज गाईडला घेऊन ते आलेलो आहेत. त्यांना इकडचा चप्पा माहिती आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हा आजचा ट्रेक केलेला आहे. तर तुम्ही देखील जर सह्याद्रीत कुठे भटकत असाल आणि त्या जागी जास्त माहिती नसेल तर गाईड नक्कीच हायर करा. बिना गाईडचा कोणताही असा प्रयास करू नका की जेणेकरून तुमच्या जीवावरती बेतेल. या ठिकाणी 5 टीम एकत्र आणले आहेत आणि बहुतेक त्या ठिकाणी जर जास्त अवघड होणार आहे कारण ती जागा निमुळती आहे आणि हा पूर्ण पाण्याचा झोत त्याच ठिकाणी चाललेला आहे. ही अवघड जागा जी आहे ही पार केल्यानंतर आमचा आजचा ट्रेक आम्ही बोलू शकतो की पूर्णपणे सक्सेसफुल झालेला आहे. पटकन बस आता सर्व स्ट्रीम आपण कंप्लीट केलेले आहेत आणि आता इथून फक्त आपल्याला रस्ता शोधून जावं लागणार आहे. नमस्कार मंडळी, मी संजय मेहकर. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत चिंचवली गावातून चंदेरी गुफेपर्यंत केलेल्या ट्रेकचा थरारक अनुभव आणि गडावरून खाली उतरते वेळेस मुसळधार पावसामुळे ओढ्यात वाढलेल्या पाण्यातून सुरक्षितपणे पुन्हा बेस विलेज चिंचवलीपर्यंत आम्ही केलेला परतीचा प्रवास. चला तर मग आपण आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. आम्ही तामसे बेस विलेजमधून चंदेरी गडावर जाण्यासाठी घरून निघालो खरं, पण तामसे आधी 7 किलोमीटरवर असलेल्या वाजे गावात पोलिसांच्या नाकाबंदीत आम्हाला त्यांनी तामसे गावात जाऊच दिले नाही. जवळच असलेल्या टेमघर धरण आणि आजूबाजूच असलेल्या वॉटरफॉलवरती होणारे अपघात टाळण्यासाठी ती नाकाबंदी करण्यात आली होती. तामसा ते चिंचवली हा 50 किलोमीटर अधिकचा प्रवास करून आम्ही चिंचवली बेस विलेजमधून चंदेरी गडावर जाण्याचे ठरवले. चिंचवली गावात येईपर्यंत आम्हाला संध्याकाळचे 4 वाजलेत. खरं तर आमचा आजचा प्लॅन दिवसा तामसई गावातून चंदेरी गडावरती चढायचा आणि रात्री चंदेरी गडावरच्या गुफेत स्वयंपाक करून तिथेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत गडाखालती येऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची असा होता. परंतु चिंचवली गावात येता येता आम्हाला बराच उशीर झाला आणि थोड्याच वेळात अंधार देखील होणार होता. म्हणून आम्ही आमचा बेत बदलला आणि आजची रात्र चिंचवली गावातच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी चंदेरी गडावरती जाण्याचे ठरवले.
सुप्रभात मित्रांनो, मी संजय मेकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर आज आम्ही आलेलो आहोत चिंचोली या गावात. आता इथून आम्ही आमचा पुढचा प्रवास करणार आहोत. काल संध्याकाळी आम्ही या गावात आलेलो आहोत. काल रात्रीचा मुक्काम आमचा इथेच झाला होता. ह्याच ठिकाणी आम्ही जेवण केलं होतं आणि सर्वजण आम्ही या ठिकाणी रात्री झोपलो होतो. आता सकाळी आम्ही आमच्या ट्रेकिंगचा प्रवास इथून करणार आहोत. तर चिंचोली गावातून आता आम्ही 9 वाजता निघत आहोत. आमच्या ट्रेकची सुरुवात करीत आहोत. तर हे आपल्यासोबत आहेत तुकाराम, ज्यांचं हे घर आहे. यांच्याच घरी आम्ही रात्री थांबलो होतो मुक्कामासाठी. तर त्यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्हाला जर कधी इथे यायचं असेल तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. चला तर मग आजच्या ट्रेकची सुरुवात करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. चला तर आता आम्ही आमच्या ट्रेकची सुरुवात करीत आहोत. ट्रेकला सुरुवात होताच पावसाची सर सुरू झालेली आहे. कालपासून भयंकर पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये आणि पनवेल या ठिकाणी. तर आता सकाळपासून पाऊस नव्हता, थोडा थोडा होता, परंतु आता जरा जास्तच सर पडायला लागली आहेत पावसाच्या. या ठिकाणी मागे जी कडण आहे तिथून आम्ही वरती आलेलो आहोत. आता तिथून प्लॅटू सुरू होत आहे. हा जो प्लॅटू आहे तो केवच्या बेसपर्यंत आहे. तिथून मग पुन्हा हाईक आहे आणि मग नंतर आपण केवपर्यंत पोहोचू शकतो. छान अशी ट्रेल आहे, जंगल ट्रेल आहे. थोडीशी चढ होती, त्यानंतर मग असा पूर्ण फ्लॅट वॉक आहे आणि एकूणच मजा येते ट्रेक करताना. थकवा अजिबात जाणवत नाही आहे. पाहू शकता तुम्ही. ह्या रूटवरून मी पहिल्यांदाच चंदेरी करत आहे. पनवेलवरच्या रूटवरती मी भरपूर वेळा चंदेरी फोर्टवरती गेलेलो आहे. अंदाजे 7 ते 8 वेळा आतापर्यंत मी चंदेरी फोर्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये एकदा मी चंदेरी टॉप पण केलेला आहे. मी आणि वसंत होतो त्या ट्रेकला, आम्ही दोघेच होतो. नाईट ट्रेक केलेला आहे. वरती मी आय बटनमध्ये लिंक देतो त्या व्हिडिओची. धम्माल ट्रेक होता तो. आम्हाला वाटेत जाताना अंधारात 3 साप देखील मिळाले होते, सापडले होते. तर तो सर्व थ्रिल जो आहे तो त्या व्हिडिओमध्ये मी कॅप्चर केलेला आहे. तर वरच्या आय बटनला क्लिक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. अजून एक आहे. कुठे आहे पिशवी? पिशवी दाखव जरा. किती खेकडे पकडले दाखव. अरे बापरे, भरपूर आहेत. एक मोठाच आहे जास्त जरा. तर ट्रेकला जाता जाता आम्ही अशी खेकडे देखील पकडत आहोत. त्याची व्हिडिओ बनव पाहिजे तर मस्त आहे. व्हिडिओ बनव. ऑरेंज कलरचा खेकडा. एक नांगी छोटी कशी काय? हा ती त्याची ही झाली नाही तेवढाच असतो. त्याला जुगली बनवून बोलतो तुम्ही. पण हे घेत खातात ना? हा खाता. ते तर मला वाटलं साप बी बाला गेले. हो तेव्हा फक्त असं आहे बघ. हे बघ, ऐक ऐक ऐक. फक्त दाबायचं असतं. एक मिनिट असं दाबायचं. हा दाबला की नांगी आतमध्ये गेली की हे 2 बोटांनी ह्या 2 नांग्या पकडून टाकायच्या. दाब त्याला. दाब. शाबाश. एक नंबर, एक नंबर. चालू आहे, चालू आहे. स्वराज बोट धरेल. त्या पठारावरती भरपूर रस्ते चुकण्यासारखे आहेत. तर असे मनोरे करून ठेवले आहेत. तर या मनोऱ्यांना जर आपण फॉलो केले तर मग वाट चुकण्याची कमी शक्यता आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता काही आरू मार्किंग देखील केले आहेत. कारण पठारावरती बरेचसे रस्ते दिसत आहेत आजूबाजूला जाणारे. तर त्यापैकी हे जे मनोरे आहेत त्याच रस्त्याने जावं लागणार आहे आपल्याला. या जंगलामध्ये बिबट्या देखील आहे. बकऱ्या वगैरे कुत्रे घेऊन जातो बिबट्या, परंतु माणसांवरती अटॅक केले तर रिसेंटली असा कोणताही प्रकार घडलेला नाही आहे. त्याच्यामुळे आपण बिंदास
2-3 जणांचा ग्रुप करून या ठिकाणी जाऊ शकतो. तर हा स्वराज आज आमच्यासोबत आहे. स्वराज पहिल्यांदाच हा चंदेरी ट्रेक करतो आहे. तो 9 वर्षाचा आहे आणि जसं तुम्हाला मागे सांगितलं मी की त्यांनी पेपचा फूट चढला होता मागच्या वेळेस आमच्यासोबत. ज्या ठिकाणी मोठी मोठी मुलं घाबरली होती, काही पॅचेस अवघड होते त्या ठिकाणी, तिथे स्वराजनी दिलया तो ते पॅचेस सर केले आहेत. चांगल्या प्रकारे त्याने ट्रेकिंग केली आहे चंदेरी पेप फोर्टची आणि आज तो पुन्हा चंदेरी ट्रेक करण्यासाठी आपल्यासोबत आहे. स्वराज पकडू. स्वराज दाखव. हा स्वराजने एवढा मोठा खेकडा पकडलेला आहे. दाखव स्वराज खेकडा. तुझा चेहरा पण दाखव. एक नंबर. चल. तर काळू वॉटरफॉलला आम्ही जेव्हा पण इव्हेंट ऑर्गनाईज करतो त्यावेळेस आम्हाला बरेचसे असे खेकडे मिळतात. आमचा स्टे असतो काळू वॉटरफॉलला. तर आम्ही अशा खेकड्यांना पकडून मग ते चुलीवर भाजून खातो. जाम टेस्टी लागतात ते. आपल्याबरोबर जे आलेले आहेत गाईड ते घरी जाऊन त्याचं कालवण बनवणार आहेत आणि रात्रीच्या जेवणात त्याचा उपयोग करणार आहेत या पकडलेल्या खेकड्यांचा. वॉटरफॉलला वगैरे जेव्हा जातो अचानक पाणी वाढतं, स्रोत वाढतं, तुम्ही पाण्यामध्ये फसलेले आहात तर त्यावेळेला काय करायचं, तर आपण चिंताचं नाही ना, पाणी तिकडनं येत आहे, पाणी तिकडनं येत आहे, तर ह्याला ही अशी राहणार, तिच्या मागे मी असा राहणार. अजून कोण असतील तर त्यांनी माझ्या मागे अशी लाईन करायची जेणेकरून आम्ही बोटने तिला थांबवून ठेवू. जो पाण्याचा बोट आहे तो अडवू शकेल त्याच्यासाठी. ओके. बोटमध्ये तुम्ही जर अशा बाजूबाजूला राहिलात तर एक एक करून फुटून जाऊ शकता. तर ही एक बोनस टिप मिळालेली आपल्याला आजच्या या ट्रेकवरती. या ठिकाणी एक वॉटरफॉल आहे. काही ट्रेकर्स या ठिकाणी दिसत आहेत, पर्यटक वॉटरफॉलचा आनंद घेताना. आपल्याला हा वॉटरफॉल क्रॉस करून आपल्याला वरती जायचं आहे चंदेरी केव्हपर्यंत. आता आम्ही इथून पुढे चाललेलो आहोत वरती केव्हपर्यंत, चंदेरी केव्हपर्यंत. इथून अजून 1 तास लागणार आहे आम्हाला केव्हपर्यंत पोहोचायला. तर मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया आपला. हे वरती जे ब्रिज रोड्स आहे आणि ते खालती पडण्याची दाट शक्यता आहे. तर इथे जरा रिस्की स्पॉटच आहे. सांगितलं ना.
आता समोर माझ्या अगदी अपोजिट किती सुंदर असा वॉटरफॉल आहे. पावसाळ्यात वांगणीवरून जर तुम्ही हा चंदेरी फोर्ट करत असाल चिंचवली गावातून, तर हा जो वॉटरफॉल आहे, तर ह्या वॉटरफॉलची तुम्ही मजा घेऊ शकता. हा ऑन द वे वॉटरफॉल लागतो आपल्याला. या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुरक्षित असा प्लॅटफॉर्म दिसतो इकडे, आणि एवढा मोठा वॉटरफॉल आहे इकडे. तर ह्या वॉटरफॉलवरती मजा करू शकता तुम्ही. नंतर मग पुढचा ट्रेक जो आहे तो तुम्ही कंटिन्यू करू शकता. अजून एक छोटासा वॉटरफॉल आहे, पण आपल्याला राईटने जायचं आहे वरती. जर आपण चिंचोली गावातून चंदेरी फोर्ट केला तर हा एक आपल्याला बेनिफिट मिळू शकतो. दुसरा रूट जो आहे तामसई गावातून, तर त्या वाटेवरती असा वॉटरफॉल तुम्हाला एन्जॉय करता येणार नाही, कारण तो मेन रूटच्या अगदी खालतीच आहे. आत्तापर्यंत आमचा ट्रेक एकदम भन्नाट झालेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. ज्या ठिकाणी पहिला वॉटरफॉल आपल्याला लागला होता, छोटासा वॉटरफॉल, तिथून इथपर्यंतचा म्हणजे अजून आम्हाला 1 तास ऑलमोस्ट झालेला आहे. आम्ही हायकच करत आहोत आणि हे असे दगडी जो मार्ग आहे, म्हणजे पाण्याचाच प्रवाह आहे हा. तर ह्या ओढ्याच्याच प्रवाहाने आम्ही वरती चाललेलो आहोत. तर दगडांवरती पाय ठेवून सांभाळून वरती जावं लागतं आहे. अशी प्रॉपर अशी पायवाट नाही आहे या ठिकाणी. तशी ती तामसई गावातनं वरती जाण्यासाठी पायवाट आहे, तशी इथे नाही आहे. इथे आपण ओढ्याच्याच मार्गातून वरती चाललेलो आहोत. तर मला हा मार्ग तरी इथवर थोडा डिफिकल्ट वाटतो आहे. तामसई गावातनं जो मार्ग जातो त्या मार्गपेक्षा हा मार्ग जो आहे, हा रूट जरा डिफिकल्ट वाटतो आहे. जास्त चढण आहे आणि दगडी आहेत, अशी प्रॉपर पायवाट नाही आहे. तामसई गावातली जी आहे ती प्रॉपर पायवाट आहे. ही अशी अवघड वाट आहे या ठिकाणी. पूर्ण अशी दगडाची पॅचेस आहेत मोठे मोठे. अशा प्रकारे संजय खेकडा पकडतोय. अरे चालेल जरा चल दुसरा बघूया. क्वालिटी या मागे जरा पकडायला मिळत नाही. ते शाण्यासारखं इकडे थांब ना, लाजू नकोस. आणि मी पकडून दाखवू. हा, असा त्याला पकडायचा असतो. ठीक आहे, तो बोटाला चावणार तर चावला ना, चावायच्या आधी सोडून द्यायचं असतं त्याला. तर आता आपण या खोलजवळ आलेलो आहोत. आपण इथून आलो होतो. ही जी जाणारी खालती वाट आहे, चिंचवली गावात वांगणीला जाणारा हा रस्ता आहे, ही वाट आहे. आणि माझ्या मागे ही जी वाट आहे, ही पनवेलवरून येणारी वाट आहे तामसई गावातून. आता माझ्या मागे या ठिकाणी चंदेरी फोर्टला जाणारा हा रस्ता आहे. ही चढ चंदेरी फोर्टची आहे आणि या ठिकाणी अगदी अपोजिट मासमळला जाणारा हा रस्ता आहे. तर भरपूर लोक चुकून या ठिकाणी जातात मासमळला. टेक्निकल वरती जाऊन अडकतात, नंतर त्यांना रेस्क्यू करावं लागतं. चंदेरी समजून हा रूट पकडतात ती लोक. तर आपल्याला चंदेरीला वरती फोर्टवरती अजून जाण्यासाठी 20 मिनटं लागतील. 20 मिनटानंतर आपण गुहा बघू आणि तिकडे चहा करू. चहा पिल्यानंतर नाश्ता केल्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया.
तर मित्रांनो आता आपण त्या कोळीजवळ आलो तिथून ते वरती करायचं आपल्याला. इथून वरती करायचं आणि मग वरती आपल्याला चंद्री केपर्यंत जाता येईल. या ठिकाणी ते कळू शकतात देवीचं एक मुखवट आहे. चंद्री फोर्ट यासाठी फेमस आहे की ही एक जागा आणि अजून वरती एक जो रिचवॉक आहे तो. तर या ठिकाणी भरमसाठ हवा असते, त्यातून वरती येत असते ते आणि वरच्या साईडला. तर हा एक आकर्षण बिंदू आहे चंद्री फोर्टचा. तर आपण आज हा थ्रिल अनुभवणार आहोत. अफलातून हवा आहे, अफलातून. जाम मजा येते. कोणत्याही सुट्ट्या वस्तू जर बाहेर असतील तर त्या उडून जातील, एवढी जाम हवा आहे इकडे. तर ही केव आहे. आम्ही खरं तर काल रात्री या ठिकाणी थांबणार होतो, परंतु येण्यास जास्तच लेट झाला. तर मित्रांनो आतमध्ये केवमध्ये जवळजवळ 50 लोक झोपतील एवढी जागा आहे. फ्लॅट आहे जागा, चांगल्या प्रकारे तिकडे चूल देखील करता येईल. तर रात्रीचा नाईट स्टे करण्यासाठी एक उत्तम पर्याय ह्या केवचा. आणि मग नाईट स्टे केल्यानंतर मग सकाळी ह्या ठिकाणावरून वरती केवच्या वरती शिवाजी महाराजांचे जो स्टॅच्यू आहे, शिवाजी महाराजांचा वरती जो स्टॅच्यू आहे त्या ठिकाणी आपल्याला जातं होतं. इथून थोडंसं खालती पुढे गेल्यानंतर एक खालती जाणारी वाट आहे, त्या वाटेवरून मग पुढे ट्रॅव्हर्स आहे आणि मग वरती जाण्यासाठी अजून हायकिंग आहे. तर जवळजवळ अर्धा तास 45 मिनिट्स लागतील इथून वरती टॉपपर्यंत जाण्यासाठी. तर आज आपण तिथे जाणार नाही आहेत, कारण पावसात ती जागा जास्तच रिस्की असते, स्लिपरी असते. त्याच्यामुळे तो प्लॅन आम्ही कॅन्सल केलेला आहे. ॲक्च्युली खरं तर आम्ही आमच्यासोबत साहित्य आणलं होतं, हार्नेस, रोप्स सर्व आणले होते आम्ही. आणि एक अंदाज घेण्याचा प्रयत्न केला की इकडे जर खरंच जाता येत असेल तर मग एक प्रयत्न करायचा. परंतु आम्ही तो प्लॅन कॅन्सल केलेला आहे, कारण पाऊस भरपूर आहे, स्लिपरी झालेला आहे पूर्ण. आम्ही जो अनुभव घेतला आहे मागे त्याच्या हिसाबात वरती तर अजून जास्त स्लिपरी असणार आहे. त्यामुळे आम्ही आता वरचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे. आता इथेच थांबणार आहोत, थोडा वेळ विश्रांती करून, चहा पाणी करून, चहा किंवा कॉफी पिऊन मग इथून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला आतमध्ये गुफेमध्ये कशी जागा आहे, काय आहे ते तुम्हाला एकदा दाखवतो. तुम्ही पाहू शकता आतमध्ये एक मंदिर आहे, गुफेमध्ये आतमध्ये एक मंदिर आहे. तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते मी. माझ्या नाही, सिलेंडर आहे माझ्याकडे. तर ह्या ठिकाणी शंकर महादेवांची पिंडी आहे आणि दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी जत्रा असते. इथपर्यंत ओलावा आहे, पावसाळ्याच्या ह्या सीझनमध्ये इथपर्यंत हा ओलावा दिसतोय. या ठिकाणी थोडी सुकी जागा आहे, या ठिकाणी देखील थोडी सुकी जागा आहे, परंतु थोडीशी हलकीशी ओबडधोबड आहे.
तर इथे देखील आपण झोपू शकतो. या ठिकाणी देखील झोपू शकतो. तिथे जर झोपायचं असेल तर आपल्याला कॅरीमॅट किंवा प्लास्टिक किंवा ताडपत्री लागणार आहे खालती अंतरण्यासाठी. जय शिवशंभो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय? आवडतोय ना? जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. तर फायनली आम्ही आता गुफेतून निघालेलो आहोत आणि आता आमच्या परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करीत आहोत. पावसाने जरा जास्तच जोर धरलेला आहे. येताना आलो होतो तेव्हा एवढा पाऊस नव्हता, परंतु आता जाताना जरा जास्तच पाऊस पडतोय. आता उतरत्या वेळेस जोरदार पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे हा जो पाण्याचा प्रवाह आहे तो वाढलेला आहे. त्याचा पाण्याचा फोर्स वाढलेला आहे इकडे. आणि इथे एक क्रॉसिंग करायची आहे आणि खाली गेल्यानंतर अजून 2 क्रॉसिंग्स आहेत. तर फोर्स वाढलेला आहे, करता येईल, अवघड नाही आहे, पण जरा जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. या ट्रेकला उतरतानाची मजा काही वेगळीच आहे, धमाल वेगळीच आहे. पाण्याचा फोर्स आता वाढलेला आहे, त्याचा व्याप वाढलेला आहे या वॉटरफॉलचा. जाते वेळेस जरा कमी होता, पाण्याचा फोर्स वाढल्यामुळे वॉटरफॉलची व्याप तो देखील वाढलेला आहे. उतरताना तो जो फील आहे तो काय अल्टिमेटच आहे. कारण की पाणी जरी वाढलेलं असेल तरी मोठा अपघात होण्याची शक्यता जरा कमीच आहे. तर एकमेकाला सांभाळून आता या ठिकाणी रिव्हर क्रॉसिंग केली जात आहे. तुम्ही पाहू शकता गाईड आमच्या पुढे आहेत. आम्ही इकडच्या एक्सपर्टीज गाईडला घेऊन ते आलेलो आहेत. त्यांना इकडचा चप्पा माहिती आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हा आजचा ट्रेक केलेला आहे. तर तुम्ही देखील जर सह्याद्रीत कुठे भटकत असाल आणि त्या जागी जास्त माहिती नसेल तर गाईड नक्कीच हायर करा. बिना गाईडचा कोणताही असा प्रयास करू नका की जेणेकरून तुमच्या जीवावरती बेतेल. स्ट्रीम आहे, दुसरी आहे माझ्या मागे, त्या ठिकाणी तिसरी आहे, 4थी आणि
समोर 5वी, त्याचे 5 स्ट्रीमचं पाणी या ठिकाणी एकत्र आलेलं आहे. आणि तिकडे म्हणूनच आता ही रिव्हर क्रॉसिंग करायला जरा अवघड झालेलं आहे. पाण्याचा झोप बघा. झालेली आहे. आता अजून एक खाली अजून एक ट्रेन आहे जी आम्हाला क्रॉस करायची आहे. ती झाल्यानंतर मग पूर्ण पुढे फ्लॅट वॉक आहे. फ्लॅटीवरून आम्हाला पुन्हा आमच्या बेस्ट रेजला चिंचवडला जाता येईल. तर फक्त अजून एक छोटीशी एक ट्रेन क्रॉस करायची आहे. आणि बहुतेक त्या ठिकाणी जर जास्त अवघड होणार आहे, कारण ती जागा निमुळती आहे आणि हा पूर्ण पाण्याचा झोत त्याच ठिकाणी चाललेला आहे. तर पाहूया, कारण पाण्याला जोर असणार आहे तिकडे, डेप्थनेस देखील वाढलेली असेल तिकडे. चेक करूया. तर या ठिकाणी आता आम्ही थांबणार आहोत थोडा वेळ आणि मग थोडा वेळ थांबून चहा वगैरे बनवून चहा पिऊन नंतर मग आम्ही पुढे प्रवास कंटिन्यू करणार आहोत. तर मित्रांनो, ही रिव्हर क्रॉसिंग ही जरा जास्त अवघड वाटते, कारण छोट्याशा जागेत पूर्ण वरचं स्पीडचं पाणी आलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता जरा जास्त स्पीडने फोर्स जरा जास्त आहे, पाण्याला पेस जास्त आहे. त्यामुळे छोटा पॅच जरी असेल तरी थोडा अवघड वाटतो आहे. त्याच्यानंतर अजून एक पॅच आहे जो थोडा साधावाला पॅच आहे. त्या ठिकाणी एवढी काही डिफिकल्टी होणार नाही रिव्हर क्रॉसिंग करण्यासाठी. सध्या इथे या ठिकाणी ही जी आहे ही अवघड जागा जी आहे ही पार केल्यानंतर आमचा आजचा ट्रेक आम्ही बोलू शकतो की पूर्णपणे सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे तो एवढी पण आम्हाला डिफिकल्टी होणार नाही इथून हा जो पॅच आहे तो कव्हर करण्यासाठी. बट स्टील आम्ही जरा थांबतो, वेट करतो. पाऊस जर कमी झाला तर वेल गुड. तोपर्यंत आम्ही आता मागे चहा बनवतो आहे. गणेशची चहा बनवली की जेव्हा त्याच्याकडे जे काही असेल स्नॅक्स तर ते खाऊन मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हे याला छत्रीला हलवू नका. ओके. पटकन बस. रिव्हर क्रॉसिंगसाठी सुरुवात केलेली आहे. पाहुणी पहिल्यांदा जाते फर्स्ट. रस्ता शोधून जाऊ लागणार आहे. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपण बेस विलेजला पोहोचणार आहोत, चिंचवली गावात. आणि आपल्या ट्रेकची तिथे समाप्ती होणार आहे. हा जो व्हिडिओ आहे आपण इथे संपवूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील.
चला तर मग भेटूया आपण पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.